सतत तक्रारी करूनही झुरळांचा बंदोबस्त न केल्यामुळे एका डॉक्टरने हॉस्पिटल प्रशासनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि चक्क व्हिडिओ शूटिंगही केलं। ठाण्याच्या कळव्यामधल्या त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला मात्र नकार दिलाय। मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडतंय तुम्हीच पहा। तुम्ही हे जे दृश्य पाहताय ते घरातलं किंवा एखाद्या हॉटेलातलं नाहीये, तर हे दृश्य आहे एका ऑपरेशन थिएटर मधलं। ठाण्याच्या कळव्यातील शिवाजी महाराज हॉस्पिटल मधल्या या व्हिडिओनं रुग्णांचीही झोप उडवली आहे। शुक्रवारी एका रुग्णाच्या पायावर ऑपरेशन सुरू असताना ऑपरेशन थांबवून वरिष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संजय बरनवाल यांनी या झुरळाचं शूटिंग केलं। मात्र हॉस्पिटलच्या अधिष्ठातांनी झुरळाच्या शूटिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत कट रचल्याचं म्हटलंय। हमको कोई वीडियो दिखाया नहीं गया है, हमको कोई वीडियो सबमिट नहीं किया गया है। सुप्रिंटेंडेंट ऑफिस से भी मैंने पूछा था तो भी वहाँ पे कोई रिपोर्ट नहीं है। आई फील इट हैज बीन प्लांटेड। हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावरची परिस्थिती अतिशय वाईट आहे। इथली धूळ आणि भंगारात पडलेल्या वस्तू पाहून हे हॉस्पिटल आहे की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आपण या हॉस्पिटलच्या सेकंड फ्लोअरला आहोत आणि इकडची आपण परिस्थिती बघूया। संपूर्ण जे हॉस्पिटल आहे त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारे कचरा आपल्याला दिसून येतोय आणि हा सेकंड फ्लोअरचा कचरा आहे। यामध्ये अनेक पे स्लिप्स आहेत, त्याचबरोबर काही औषधांचे वेगवेगळे बॉक्स आहेत आणि सगळेच या ठिकाणी जे कचऱ्यात टाकण्याचे लोक आहेत ते या ठिकाणी ठेवलेलं आहे। भंगार कहते हैं आप, बट इट वंस इट वाज बॉट बाय टीएमसी, समबडी हु हैज पेड द टैक्स टू द टीएमसी, उस पैसे से आता है। तो पैसा हमको बेचने का भी तरीका हम ये ऑप्शन करते हैं एंड इट्स एन ऑफिशियल प्रोसेस। तो फुल प्रोसेस ख़त्म करके 2 महीने में निकल जाएगा। 1 महीने तक तो टेंडर का टाइम रहता है, उसके बाद निकल जाएगा, कोड ऑफ कंडक्ट निकलता है। तिथे आपापसात काही वाद आहेत आणि त्यामुळे मागेही असे अनेक प्रकार घडले होते आणि आजही असंच घडते असं एकंदरीत दिसतंय। त्यामुळे मान्य आयुक्तांशी मी स्पष्ट बोललो की या संदर्भात कडक कारवाई करावी, चौकशी करून कडक कारवाई करावी। हॉस्पिटलमध्ये स्वच्छता असावीच लागते, मात्र इथे तर चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये झुरळांचा सुळसुळाट आहे। या झुरळांमुळे रुग्णांना संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही। एकंदरीतच ठाणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची परिस्थिती पाहता या हॉस्पिटलला हॉस्पिटल म्हणावं की नाही हाच मोठा प्रश्न पडलाय। ठाण्याहून अक्षय भाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।